नमस्कार, माझे नाव सजेश नोंदवारकर आहे, महाराष्ट्र गोंदिया टेरिटरी। आपण एका शेतामध्ये आलो आहोत। हे आपले फार्मर आहेत। सांगा बरं तुमचं नाव काय? नमस्ते सर। नमस्कार। मी दिनेश पडीचा, मजगाव गाव आहे माझ्या आणि गोंदिया जिल्ह्यातला रहिवासी आहे। तुमच्या शेतामध्ये प्रॉब्लेम आलं होतं कायचं तरी, तुम्ही काय काय यूज केलं शेतामध्ये सांगाल बरं अजून? ॲक्च्युली असं झालं होतं, माझ्या शेतातलं हा जो धान आहे याच्यामध्ये असे चट्टे पडलेले होते। तर याच्या आधी मी ते हे मारला होता, काय म्हणतात त्याला, 20-20-13 वगैरे मारला होता। पहिला डोस दिला होता, दुसराही डोस झाला, तरी पण त्याची वाढ होतच नव्हती। प्रत्येक वर्षीप्रमाणे जे पाहिजे होता तो समाधान नाही होत होता मला, आणि बऱ्याच ठिकाणी ते चट्टे आले होते, त्याच्यामुळे बराच खराब झाला होता माल। पण तुम्ही हे आपले सजेस्ट सर मला मिळाले, यांनी मला त्या झाडाला उकळून दाखवलं, तर त्या झाडाच्या त्या जळावर असे गाठी आलेल्या होत्या। त्या गाठी निमोटेड असे म्हणून यांनी सांगितलं मला, त्याच्यात काही आयडिया नव्हती। तर काय झालं, सरांनी ह्या निमोटेनिल म्हणून मला लिहून दिलं होतं। मी दुकानात गेलो आणि हे घेऊन आणलं, रेतीमध्ये टाकला आणि शेतामध्ये फवारणी केली। तर आज 15 दिवसाच्या नंतर माझ्या शेतामध्ये तुम्ही जर बघितले तर कुठंच तुम्हाला हे नाही दिसणार की हे म्हणजे गाठी वगैरे दिसणार नाही। तुम्ही झाड उपडून पाहिलं होतं? बिलकुल सर, पाहिलं होतं ना? हो हो। आता जर उपडून पाहिलं तर त्याला एकही गाठ दिसत नाही। आणि हे आपलं त्यांच्या शेतातलं काम झाड आहे, त्यांनी पूर्ण उपडून पाहिलं सगळीकडे, एकही गाठवर काही दिसत नाही, पूर्ण क्लिअर झाड दिसत आहे। गाठी होते सर्व निघालेले आहेत। आणि ग्रोथ पण बघा, ग्रोथ पण एवढा छान आलेला आहे, पाखरे फुटवे वगैरे एकदम व्यवस्थित आलेलं आहे। तर इथं शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं आहे की हे सायटोलाइफ कंपनीचं निमोटेनिल जो येतोय याला खरंच तुम्ही वापरा, तुम्हाला 100% फायदा होईल। नमस्कार। हम कथा सुनाते हैं साइटोलाइफ निर्माण की, ये रामायण है कृषि फसल कल्याण।